सध्याची महत्त्वाची माहिती आपण पाहतोय। छगन भुजबळ आता शिर्डीत दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर आज शिर्डीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। आज या शिबिराला सुरुवात होते। खरं तर भुजबळ या ठिकाणी उपस्थित राहणार की नाही या संदर्भात संभ्रम होता, मात्र आता भुजबळ शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या शिबिराला भुजबळ जाणार आहेत। सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल? खरं तर भुजबळ काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा होत्या, अधिकची काय माहिती मिळते? भुजबळ सध्या शिर्डीत दाखल झाले। मोहिनी, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून अर्थातच विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर मंत्रिमंडळाचं वाटप करण्यात आलं, त्यामध्ये त्यांना डावललं गेलं त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं। त्यावेळेसपासूनच ते नाराज होते। त्यांनी उघड नाराजी जी आहे ही सातत्यानं आपली बोलून दाखवलेली आहे। त्यांनी अजित पवार आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवरती देखील आणि थोड्याच वेळात त्या अधिवेशनाला पोहोचणार आहे। खरं तर छगन भुजबळ अनेक दिवसापासून नाराज असल्याचं कळत होतं आणि त्यानंतर अनेक बैठकांना देखील ते अनुपस्थित होते आणि आज ते या अधिवेशनासाठी उपस्थित राहत आहेत। तसं जर बघितलं तर सकाळपासून ही चर्चा होती की छगन भुजबळ अधिवेशनाला येणार की नाहीत, मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विश्वास दाखवला होता की छगन भुजबळ हे आज अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत आणि आज भुजबळ हे कार्यकर्त्यांची